मार्च एप्रिल महिन्यासाठी आपण मिरची लागवड करीत असताना नर्सरीमधून रोपं कशा पद्धतीने आणावे. ज्या मिरचीला कमीत कमी 25 ते 30 दिवस झालेली असेल, जास्तीत जास्त पांढऱ्या मुळ्याची संख्या असेल, अशा मिरची आपण नर्सरीमधून निवडून आणावी. कारण हाय टेम्परेचर असल्यामुळे याला शाक बसू शकते. त्यामुळं जास्तीत जास्त मुळ्या पांढऱ्या असलेल्या रोपाची आपण निवड करावी, जेणेकरून की आपल्या शेतामध्ये लागवड करीत असताना मर होणार नाही, याची काळजी घ्यावी. धन्यवाद. मार्च एप्रिल महिन्यासाठी आपण मिरची लागवड करीत असताना नर्सरीमधून रोपं कशा पद्धतीने आणावे. ज्या मिरचीला कमीत कमी